डहाणू तालुक्यातील सरावली परिसरात पैशांच्या देवाणघेवाणीच्या कारणावरूनच सुरू झालेला वाद थेट मारहाणीपर्यंत गेलाय। भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एका तरुणीला गंभीर दुखापत होण्याची घटना घडली। या घटनेमध्ये तरुणीच्या उजव्या खांद्याला फ्रॅक्चर झाला असून या घटनेला कारणीभूत असलेल्या 2 जणांवर डहाणू पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। डहाणू तालुक्यातील सरावली येथील गोरखनपाडा परिसरामध्ये 31 डिसेंबर रोजी रात्री सुमारे 8 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे। सरावली गोरखनपाडा येथील रहिवासी लीला रघु गोरखणा फिर्यादी आणि रघु महादू गोरखणा साक्षीदार यांना संदीप राबड यांनी यापूर्वीही मदतीसाठी उसनेवारीने पैसे दिले होते। ही रक्कम नंतर राबड यांना फिर्यादी आणि साक्षीदार यांनी परत केली होती। मात्र या पैशांच्या व्यवहारावरून संदीप राबड यांचा मित्र आरोपी किशोर देऊ जुन्नर आणि दिलीप लक्ष्मण रसाळ राहणार सरावली गोरखनपाडा यांनी साक्षीदार रघु महादू गोरखणा याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली आहे। उसने दिलेले पैसे आधीच परत दिल्याचं जोरात सांगितल्यानं आरोपी संतप्त झाले आणि वाद उफाळून आला। तर या वादाचं रूपांतर मारहाणीत झाले। आरोपी किशोर जुन्नर यांनी रघु गोरखणा याला ठोसेबुक्क्यांनी मारहाण केली आहे। ही मारहाण थांबवण्यासाठी लीला गोरखणामध्ये पडली असता आरोपी दिलीप रसाळ यांनी रघु गोरखणाला पकडून ठेवले। त्याचवेळी आरोपी किशोर जुन्नर याने लीला गोरखणा हिला जोराचा धक्का दिलाय, त्यामुळे ती जमिनीवर कोसळली आणि तिच्या उजव्या खांद्याला गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झाले। जखमी लीला गोरखणा हिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। या प्रकरणी फिर्यादी लीला गोरखणा हिच्या तक्रारीनुसार 1 जानेवारी 2026 रोजी डहाणू पोलीस ठाण्यामध्ये आरोपी किशोर देऊ जुन्नर आणि दिलीप लक्ष्मण रसाळ यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 125 ब 115(2) आणि 3(5) अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे। तर आरोपींना अटक न करता कलम 35(3) नुसार नोटीस बजावण्यात आली आहे। तर पुढील तपास डहाणू पोलीस करत आहे। विकास समाचार न्यूजसाठी कल्पेश दळवी, डहाणू।